पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या सकाळच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचं जे वचन मी आपल्या सर्वांच्यासाठी निवडलेलं आहे ते सर्वांना माहीत असलेलं असं हे वचन, उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय आणि पहिलं वचन. ते असं म्हणतं, परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. प्रियजनांनो, या वचनामध्ये आम्ही पाहतो की देवाने अब्रामाला पाचारण केलेलं आहे. कारण त्याचं एक कारण होतं. त्या काळामध्ये खऱ्या देवाचा त्या काळच्या लोकांना जवळजवळ विसर पडला होता. आपल्या चैनीमध्ये विलासाने त्यांची मने अंधुक झालेली होती देवाबद्दल. त्यांची मने गोंधळून गेलेली होती देवाबद्दल. त्या सर्व गोष्टींचं एकमेव कारण होतं, देवाचा जो नियम आहे, देवाचं जे नियमशास्त्र आहे ते पवित्र आणि यथान्यायी व उत्तम आहे. या गोष्टीचा लोकांना विसर पडलेला होता. देवाच्या वचनाचा, थोडक्यात म्हटलं तर देवाच्या वचनाचा त्यांना विसर पडला. या देवाच्या वचनांच्या ऐवजी, देवाच्या दिव्य नियमांच्या ऐवजी लोक स्वतःचा उद्देश सार्थ करून घेण्यासाठी स्वार्थी आणि निष्ठुर मनाने स्वतःच्याच नियमाने जगण्याचा जोराचा प्रयत्न करत होते. त्यांच्या या चुकीमुळे ते देवापासून दूर गेलेले आहेत. या चुकीमुळे त्यांचे संपूर्ण अस्तित्व नष्ट करण्याच्या ऐवजी, खरं तर देव करू शकत होता, परंतु त्या ऐवजी त्यांना देवाची समज यावी यासाठी देवाने अब्रामाला आणि त्याच्या येणाऱ्या पिढ्यांना देवाची मूलतत्वे प्रगट करण्याची कामगिरी दिली. अब्रामाच्या काळातील अब्राम आणि त्याचे येणारे वंशज ही देवाची मंडळी म्हणून काम करत होते, कार्य करणार होते. त्यांच्याद्वारे बिघडलेल्या मानवाची नैतिक प्रतिमा पुन्हा उभारण्यात येईल ही देवाची योजना होती. म्हणून अब्रामाला देवाने पाचारण केले होते. त्याच्या मागचं कारण होतं की लोकांची जी प्रतिमा मलिन झालेली आहे देवाच्या दृष्टीनं, ती प्रतिमा पुन्हा एकदा उभा करावी. अब्रामाला पाचारण करणे हा देवाने त्याचा केलेला एक मोठा सन्मान होता. कारण पुढे त्याचे वंशज शतकानुशतके संपूर्ण जगाला देवाची ओळख करून देणार होते. आणि त्याचे वंशज कोण आहेत आजपर्यंत? ती म्हणजे मंडळी आहे. आणि या पाचारणात, अब्रामाला झालेल्या या पाचारणात देवाने अब्रामाला त्याची मातृभूमी सोडून एका नवीन भूमीकडे, नवीन देशाकडे प्रवास करण्याचे आवाहन केले होते. आणि त्या ठिकाणी तो एका महान राष्ट्राचा पिता आणि सर्व राष्ट्रांसाठी आशीर्वाद असा बनणार होता. हे पाचारण, जे अब्रामाचं हे जे पाचारण आहे, ख्रिस्ती धर्मामध्ये एक मध्यवर्ती असा विषय आहे. आणि या पाचारणाकडे दैवी कृपेचे एक गहन कृत्य म्हणून पाहिले जाते. कारण देवाच्या पाचारणाला अब्रामाने लगेच प्रतिसाद दिला होता. देवाने अब्रामाशी एक करार त्या ठिकाणी केलेला होता. त्याला अनेक राष्ट्रांचा पिता बनण्याचे आणि त्याला आणि त्याच्या वंशजांना आशीर्वाद देण्याचे वचन परमेश्वराने या पाचारणात दिलं होतं. जरी त्याला त्याच्या परिचित परिसरापासून, देशापासून दूर जावं लागले, तरी देवाच्या आव्हानाचे पालन करण्याची अब्रामाची तयारी पूर्णपणे झालेली होती. देवाच्या आव्हानाला अब्रामाने दिलेला प्रतिसाद जो आहे, देवावरील त्याच्या विश्वासाचा पुरावा म्हणून या प्रतिसादाकडे पाहिलं जातं. प्रियजनांनो, मंडळी म्हणजे मी मगाशीच म्हटलं की अब्रामाचं पाचारण हे वारशानं त्याच्या लेकरांच्याकडे आलं आणि पुढं त्याच्या मंडळीकडे आलं. आणि म्हणून मंडळीचा, विश्वासकांचा बाप म्हणून अब्रामाला पाहिलं जातं. आणि म्हणून अब्रामाला जे पाचारण होतं, त्याच्या वंशजांना जे पाचारण होतं, तेच पाचारण आज आपल्या सर्वांना म्हणजे देवाच्या मंडळीला आहे. मंडळी या नात्याने आपल्याला सुद्धा देवाचे पाचारण, देव पाचारण करत आहे किंवा देव बोलवत आहे, देवाचं पाचारण होत आहे. तुमच्या सर्वांच्या म्हणजे आम्हा सर्वांच्या वागणुकीद्वारे, प्रीतीद्वारे येशू ख्रिस्ताची प्रतिमा तुमच्यामध्ये आहे हे दाखवण्याद्वारे तुम्ही अनेकांना तुमच्या देवाची ओळख करून देऊ शकता. कारण की हे जग आणि जगातले अनेक लोक नाशाकडे चाललेले आहेत. व्यसनाद्वारे, वाईट कृतीद्वारे, वाईट आचार विचारांच्या द्वारे
त्यांचा नाश होत आहे. परंतु जर तुम्ही तुमची धार्मिकता, तुमचं देवावरील प्रेम इतरांना जर दिसलं आणि देवाचं तुमच्यावरील जर प्रेम इतरांना दिसलं तर कदाचित अनेकांचा बचाव होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला झालेल्या या पाचारणाला आपण नेहमी तयार असलं पाहिजे मंडळी या नात्यानं. आणि ते पाचारण अब्राहमाचं जसं होतं तेच पाचारण आपलं सुद्धा आहे, याचा विचार आम्ही रोज केला पाहिजे. देव बाप या सकाळी तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. आमेन.